ओम नमो भगवते वासुदेवाय. देवळात न जाता देवाला कसे मिळवावे? भक्त प्रल्हाद आणि संतांची नवविधा भक्ती. मंडळी, कधीतरी रात्री सगळं शांत झाल्यावर स्वतःला एक प्रश्न विचारून बघा. ज्या देवासाठी आपण मंदिरात तासनतास रांगेत उभे राहतो, तो देव नक्की कुठे असतो? तो खरंच गाभाऱ्यातल्या कुलुपामागे दडलाय की तुमच्या माझ्या श्वासात? आपल्या रोजच्या धावपळीच्या आयुष्यात तो कुठेतरी रुंजी घालतोय. 5 वर्षाच्या लहानग्या प्रल्हादाने देवाला मंदिरात नाही तर वडिलांनी रागाने लाथ मारलेल्या एका निर्जीव खांबामध्ये प्रकट करून दाखवलं. प्रल्हादाने जगाला देवाला मिळवण्याचे 9 मार्ग दिले. त्याला आपण नवविधा भक्ती म्हणतो. पण मंडळी, ही फक्त पुराणातली कथा नाही आहे. हे आजच्या तणावाच्या युगात मानवी मनाला एका परमोच्च शांततेकडे घेऊन जाणारं भावमानसशास्त्र आहे. भक्तीचा हा एकसंध आणि प्रवाही प्रवास आपण आजच्या आयुष्याच्या आणि आपल्या संतांच्या नजरेतून अनुभवूया. भक्तीचा हा प्रवास नक्की कुठून सुरू होतो? या प्रवासाची सुरुवात होते ती आपल्या कानांपासून. आपण जे ऐकतो तेच आपल्या मनात पेरलं जातं. यालाच संतांनी श्रवण म्हटलंय. प्रल्हादाने गर्भात असतानाच नारद मुनींकडून भागवत धर्माचं श्रवण केलं होतं. आपले संत एकनाथ महाराज जेव्हा पैठणमध्ये निरूपण करायचे तेव्हा लोक तहान भूक विसरून ते ऐकायला धावत सुटायचे. आजच्या काळात ट्रॅफिकमध्ये किंवा प्रवासात एखादा चांगला विचार, पॉडकास्ट किंवा शांत संगीत ऐकताना जेव्हा तुमचं मन शांत होतं, तेच आजच्या युगातील श्रवण आहे. जे या कानाने ऐकलं जातं तेच हळूहळू आपल्या ओठांवर येतं आणि त्यातून जन्माला येतं कीर्तन. प्रल्हादाने गुरुकुलात ओम नमो भगवते वासुदेवाय हा सामूहिक गजर सुरू केला. हाच कीर्तनाचा रंग घेऊन संत नामदेव महाराज थेट पंजाबपर्यंत नाचत गेले. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. आजच्या काळात कीर्तन म्हणजे केवळ टाळ मृदुंग नव्हे, तर आपल्या बोलण्यातून 4 चौघात सकारात्मकता पसरवणे. जेव्हा ओठावरचे हे सकारात्मक शब्द मनात खोलवर रुजतात आणि स्थिर होतात, तेव्हा त्यांचं स्मरण बनतं. प्रल्हादाला कड्यावरून ढकललं तरी तो हसत होता, कारण मनात नारायण होता. संत चोखामेळा कष्टाचं काम करतानाही अखंड विठ्ठलाच्या स्मरणात असायचे. भिंत कोसळून त्यांचा अंत झाला तरी त्यांच्या अस्थींमधूनही विठ्ठल विठ्ठल असा आर्त आवाज येत होता. आज ऑफिसच्या प्रचंड ताण असताना मनाच्या एका कोपऱ्यात तो देव माझ्या पाठीशी आहे हा जो शांत विचार असतो ना, तेच स्मरण आहे जे तुम्हाला आतून खंबीर बनवतं. पण विचार करा, भक्ती फक्त डोळे मिटून बसण्यापुरतीच मर्यादित आहे का? नाही. जेव्हा ती आपल्या हातामध्ये, आपल्या घामात आणि रोजच्या कर्मात उतरते तेव्हा खरा शोध सुरू होतो. प्रल्हादासाठी चराचर सृष्टी हीच विष्णूंचं रूप होती. म्हणून सृष्टीतील जीवांची सेवा हीच त्यांची पादसेवा होती. आपल्या मातीतील संत सावतामाळी यांनी याला कर्मयोगाचं रूप दिलं. स्वतःच्या शेतालाच पंढरपूर मानून ते म्हणाले, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. वर्क इज वर्शिप. आपलं रोजचं काम कोणालाही न फसवता प्रामाणिकपणे करणं हीच आजची देवाची सर्वात मोठी चरणसेवा आहे.
आणि ज्या कर्मात असा निस्सीम भाव असतो ते कर्मच एक प्रकारची पूजा बनून जातं, ज्याला आपण अर्चन म्हणतो. प्रल्हादाने राजवाड्यात कधी सोन्याच्या भपक्यात देवाला शोधलं नाही. आपली संत जनाबाई जनीने तर देवाला कर्मकांडाच्या चौकटीतून बाहेर काढलं आणि थेट दळण कांडणाच्या रोजच्या घरकामात भागीदार करून घेतलं. घरातल्या व्यक्तीने बनवलेल्या साध्या जेवणाचा हा देवाचा प्रसाद आहे म्हणून स्वीकार करणं, रोजची कामे आनंदाने करणं हीच आजच्या काळातली खरी भावपूजा आहे. जेव्हा कर्मात आणि पूजेत ही शुद्धता येते तेव्हा मनात नकळतच चराचराविषयी एक नम्रता निर्माण होते आणि यातूनच निर्माण होते वंदन. उग्र नरसिंहाजवळ जाण्यास साक्षात देव घाबरत होते, पण बालक प्रल्हादाने जेव्हा अत्यंत नम्रपणे साष्टांग वंदन केलं तेव्हा तो उग्रसिंह एका प्रेमळ माऊलीसारखा शांत झाला. संत ज्ञानेश्वरांनी समोर उभ्या असलेल्या रेड्यामध्येही तेच आत्मतत्व पाहिलं आणि रेड्याच्या मुखातून वेद प्रकट केले. आजच्या आयुष्यात वंदन म्हणजे ऑफिसमधले वॉचमन असो की घरकाम करणारी मावशी, प्रत्येकाशी आदराने आणि नम्रतेने बोलणे. अशा नम्रतेतून भक्ती अशा एका शिखरावर पोहोचते जिथे मनातील मीपणा आणि सगळी भीतीच संपून जाते. राजपुत्र असूनही प्रल्हाद स्वतःला नेहमी हरीचा दास म्हणून घेण्यात धन्यता मानत असे. या दास्य भक्तीचा जगातील सर्वात मोठा आदर्श म्हणजे महावीर हनुमान. मी रामचंद्राचा दास आहे हीच त्यांची एकमेव ओळख होती आणि यातूनच त्यांना अफाट शक्ती मिळाली. दास्य भक्ती म्हणजे गुलामी नव्हे. मंडळी, आपला खोटा अहंकार त्या अथांग ईश्वराच्या इच्छेमध्ये विरघळून टाकणे म्हणजे तुमचे 100% प्रयत्न करा आणि निकाल त्या देवाच्या इच्छेवर सोडून द्या. पहा, मनातील सगळा स्ट्रेस कायमचा संपून जाईल. पण देवाचा दास म्हणजे कोणी गुलाम नाही. हे नातं जेव्हा आणखी गहरं होतं तेव्हा तिथे निर्माण होतं सख्य, म्हणजेच ईश्वराशी मैत्री. देव माझा सखा आहे याच विश्वासावर प्रल्हाद हिरण्यकशिपूसमोर निर्भयपणे उभा राहिला. संत तुकाराम आणि संत नामदेव देवाशी हक्काने भांडायचे. काय देवा आम्हा तुझ्याशी न कळे, आम्ही ते भूतळे तुझे दास. आज आपल्याला जज न करणारा एक चांगला मित्र हवा असतो. देवाला तो मित्र बनवा. माझा सखा पाठीशी आहे हा विचारच माणसाला कमालीचा निर्भय बनवतो. आणि मंडळी, या मैत्रीच्या पूर्ण विश्वासातूनच या संपूर्ण प्रवासाचे अंतिम शिखर येते. ते म्हणजे आत्मनिवेदन. आत्मनिवेदन म्हणजे केवळ मनःशांती नव्हे. हा प्रवास आहे द्वैताकडून अद्वैताकडे. कुठे आहे तुझा हरी असं विचारून जेव्हा हिरण्यकशिपूने खांबावर लाथ मारली तेव्हा प्रल्हादाने स्वतःचं अस्तित्व पूर्णपणे विसरून स्वतःला त्या ईश्वराला अर्पण केलं. नदी जशी समुद्राला मिळून स्वतःचे अस्तित्व विसरते आणि समुद्रच होऊन जाते, तशीच ही अवस्था आहे. जेव्हा वामन भगवंतांनी 2 पावलात सर्व लोक नापले तेव्हा बळीराजाने अत्यंत नम्रपणे 3ऱ्या पावलासाठी स्वतःचे मस्तकच पुढे केले. संत तुकाराम महाराज या सर्वोच्च अवस्थेचं वर्णन करताना म्हणतात, आता म्या काय राहावे उरून तुमचे चरण वंदिता, काय माझे आहे येथे जे म्या तुझा अर्पावे. मंडळी, इथे मरण म्हणजे शरीराचे मरण नव्हे तर मीपणाचा आणि खोट्या अहंकाराचा मृत्यू. मी करता आहे हा अभिमान गळून पडून ईश्वरच माझ्याकडून करवून घेत आहे या भावनेने आपल्या जीवनाची दोरी पूर्णपणे ईश्वराच्या हाती सोपवणे आणि स्वतःच
ईश्वराशी एकरूप होणे हीच खरी आत्मनिवेदन भक्ती आहे. प्रल्हादाची नवविधा भक्ती संतांच्या नजरेतून पाहिली की जाणवतं, देव कुठल्या जंगलात, पर्वतावर किंवा केवळ मंदिराच्या कुलपात बंदिस्त नाही आहे. तो तुमच्या कर्मात आहे, तुमच्या विचारात आहे आणि तुमच्या शुद्ध भावात दडलेला आहे. ज्या दिवशी आपण आपलं काम प्रामाणिकपणे करू, समोरच्या प्रत्येक जीवाला आदराने वागवू आणि आपल्या जीवनाचे सुकाणू त्या परमात्म्याच्या हाती सोपवू, त्या दिवशी देवळात न जाताही तो परमात्मा आपल्याच अंतःकरणात प्रकट होईल. या नवभक्तीच्या सलग आणि भावनिक प्रवासात तुम्हाला स्वतःच्या आयुष्यातला कोणता टप्पा सर्वात जवळचा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. हा आध्यात्मिक प्रवास जर तुमच्या हृदयाला भिडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या जवळच्या माणसांना शेअर करा आणि अशाच विचारप्रवर्तक कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रामकृष्ण हरी. जय श्री कृष्ण.